जावली तालुक्याचे माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ हे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 जानेवारी रोजी कोपरखैराणे, नवी मुंबई येथील शेतकरी हॉल येथे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत। या कार्यक्रमास नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व नामदार गणेश नाईक यांचीही उपस्थिती लाभणार असून यावेळी जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक शिवसैनिकही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली। या पार्श्वभूमीवर सदाशिव भाऊ सपकाळ यांचे जिवलग मित्र वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या उपस्थितीत मेढा येथील पवार वाडा येथे जावली तालुक्यातील आजी माजी शिवसैनिकांची बैठक पार पडली। तालुक्याचा विकास अधिक गतीने करण्यासाठी तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सदाशिव भाऊ सपकाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश करून नामदार शिवेंद्रराजे भोसले यांना साथ द्यावी अशी भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली। तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा सकारात्मक विचार करून पुढील काळात वसंतराव मानकुमरे भाऊ यांच्या बरोबरीने आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना अधिक गती देण्याचा निर्णय सदाशिव भाऊ सपकाळ यांनी मान्य केल्याचे सांगण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य व देशात विकासाचे नवे पर्व सुरू असून शिवेंद्रराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव भाऊ सपकाळ यांचा अनुभव व कामाची तळमळ यामुळे तालुक्याच्या विकासाला निश्चित दिशा मिळेल असा विश्वास वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी व्यक्त केला। 11 जानेवारी रोजी तालुक्यातून व जिल्ह्यातून सदाशिव भाऊ सपकाळ यांचे हजारो समर्थक मुंबईकडे रवाना होणार असून त्याचे नियोजनही यावेळी करण्यात आले। या बैठकीस मुरलीधर शिंदे, रवी परामणे, अविनाश कारंजकर, मोहन कासुर्डे, आनंदराव सपकाळ, शिवाजी मर्ढेकर, रामभाऊ शेलार, मच्छिंद्र क्षीरसागर, नितीन मानकुमरे, राघव परामणे, साधू शेलार, लक्ष्मण भी लारे, विष्णू चिकणे, चंद्रकांत धनावडे, भरत लकडे आदी आजी माजी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। बातमी संपादक HB बापू, लोकवार्ता MA चक्रा न्यूज, मेढा जावली। उमेद आहे सदाभाऊ सपकाळ आम्ही अजूनही काही रिटायर्ड झालो नाही। आम्ही दोघंही शशिकांतजी परत एकदा झेप घेणार आहे, या तालुक्यात बंड करणार आहे आणि दुसरी लांब लक्ष्मीची जोडी परत या जावली तालुका सदाभाऊ आणि वसंतराव मानकुमरे दिसेल, मात्र शिवेंद्र बाबांना सोडून नाही एवढं ध्यानात ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।